हाय गाईज, मी रसिका. आज माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं असं काहीतरी. यात असं झालेलं की मी पहिले डायरेक्ट व्हिडिओ बनवला, पण पावसाचा आवाज येत असल्यामुळे मी त्यातला व्हॉइस बंद केलेला आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगत होते की मी आज रेसिपी ट्राय करणार आहे आणि ती तुम्हाला पण दाखवणार आहे. तर इथे मी कांदे चिरून घेतलेत. कांदा टमाटर सगळं कापून मी इथं घेत होते आणि मी इकडे नाही का चिकन फ्राय आणि चिकनचं कालवण बनवणार होते. चिकन फ्राय मी फर्स्ट टाईमच ट्राय करत होते असं. तर इथे मी सर्व कापून वगैरे घेतलं आहे. आणि मी पहिलं चिकन वगैरे पण धुवून घेतलं होतं. आता टोप ठेवलेलं गॅसवर आणि चिकन शिजायला टाकत होता. चिकन शिजायला टाकायला घेतलं आणि लसूण सोलून घेत होते मसाल्यासाठी. आणि माझा टाइमपास पण चालू होता इथे असंच, म्हणजे मी करत होते. आणि इथे मी चिकन टाकून घेतलेलं शिजायसाठी. चिकन शिजायला टाकून मी साईडला ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मसाला भाजायला घेतलेला. मसाल्यासाठी मी सर्व साहित्य पहिलेच काढून ठेवलेलं होतं. कांदा वगैरे टाकला भाजायला तव्यावर. कांदा आणि मिरची मी सोबतच टाकलेली तव्यावर. त्याच्यानंतर खोबरं काढून घेतलं फ्रीजमधनं. एक साईडला माझं चिकन पण शिजत होतं आणि मसाला भाजून घेत होते. त्याच्यानंतर मला चिकन फ्रायसाठी पण तयारी करायची होती आणि मी भजी टाईप फ्राय करणार होते चिकन. तर मी तसंच केलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि इथे मी मसाला काढून घेतलेला, कांदा वगैरे आणि खोबरं टाकलेलं, थोडंसं खाऊन पण घेतलेलं. त्याच्यानंतर मी थोडं तेल टाकलेलं, मला आवडतात. आणि धने पण त्यातच टाकून घेतले. आणि मी इथं मसाला भाजून घेतलेला, तो थंड व्हायला ठेवला. थोड्या वेळ साईडला चिकन बघितलं शिजलं का नाही. सो चिकन पण इथं माझं शिजलेलं होतं. तर मी चिकन फ्रायसाठी जे मला करायचं होतं त्यासाठी बेसन काढून घेतलं. बेसनमध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं मी, त्याचं बेटर बनवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून घेतलेत. यात मी लाल मसाला, घरचा अंबारी मसाला वगैरे ते सर्व टाकलेलं आणि चिकन मसाला. आणि मी डबे कालच भरून ठेवलेत म्हणून डब्यात कुठलाच चमचा नव्हता, तो मला टाकायचा आहे म्हणून मी हाताने मसाले वगैरे घेतलेत आज. सो असं मी सर्व केलेलं आहे. आणि थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवलेलं बेसन मी नंतर. आणि चिकनचा गॅस बंद करून भाजी टाकून घेत होते. मसाला वाटून घेतला पहिले तर. आणि मसाल्याच्या वाटणामध्ये मी पहिलं कोथिंबीर विसरलेली टाकायची. अर्धा मसाला वाटून झाल्याच्या नंतर मला लक्षात आलं की मी कोथिंबीर नव्हती टाकली. मग मी फ्रीजमधनं कोथिंबीर घेऊन टाकली. आणि मसाला वाटून झाल्यावर मी लगेच भाजीची तयारी करायला घेतली. आणि त्यात मी आता मम्मीला बोलवलेलं चिकन सेपरेट करायसाठी फ्रायचं.
तर ती आली आणि मी व्हिडिओ स्टॉप केला होता. त्यानंतर तिने मला चिकन वगैरे काढून दिलं मम्मीने. तर मी हे फ्रायसाठी जे होतं ते मिक्स करत होते बेसनमध्ये, आणि त्या वाटीमध्ये होत नव्हतं म्हणून प्लेटमध्ये सगळं टाकून घेतलेलं. आणि भाजीमध्ये मी सगळे मसाले टाकून घेतले. आणि त्याच्यानंतर वाटण पण मी टाकून घेतले मसाल्यामध्ये. आणि मी चिकन फ्रायसाठी तवा ठेवून त्यात तेल ओतून घेतलेलं, की तेल गरम होईल ज्यावर माझी भाजी होते. आणि भाजीमध्ये चिकन वगैरे टाकून घेतलं. पाणी पिले थोडं, पाणी पण भाजीमध्ये पण टाकलं रश्श्यासाठी. आणि ते चिकन मीठ तळून घेत होते आता चमच्याने टाकून. आणि असं माझं चिकन झालेलं होतं इथे. आणि मम्मी पण आलेली होती बघायला कसं काय झालंय. आणि असं चिकनचा रस्सा झालेला होता.